चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, प्रत्येक महिन्याला एकादशी असते, तसं ह्या महिन्यात 6 फेब्रुवारीला एकादशी आणि ह्या एकादशीला आपल्याला काही गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत आणि जर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला पाप लागण्याची शक्यता आहे। आपल्याला वैकुंठाची दारं कायमची बंद होण्याची शक्यता, म्हणजे वैकुंठाची दारं पूर्ण बंद होतात आणि आपल्याला पाप लागतं। मग त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, दुःख येतं, संकट येतात, लक्ष्मी निघून जाते, घरात सतत वारंवार अडचणी निर्माण होतात। म्हणून आपल्याला षटतीला एकादशी जी 6 तारखेला आल्या, ह्या एकादशीला आपल्याला काही गोष्टी करायच्या नाहीत बिलकुल। बघा, आपण ज्यांनी उपवास करतात त्यांनी षटतीला एकादशीचा प्रत्येकजण उपवास करतो असं नाही, कोणी उपवास करतं, कोणी उपवास करत नाही। ज्यांना उपवास करतात त्यांच्यासाठी तर दिवसभर ते उपवाशीच असतात, पण जे उपवास करत नाहीत त्यांनी या दिवशी बिलकुल भात खायचा नाही, वांग खायचं नाही। या 2 गोष्टी त्या दिवशी बिलकुल खायच्या नाही। जर तुम्ही वांग आणि भात खाल्ला तर तुम्हाला या दिवशी अगदी म्हणजे जे तुमच्या घरात त्रास वाढतो, लक्ष्मी टिकत नाही, ह्या गोष्टी घडतात। बघा, एकादशी म्हणजे भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित केलेली एकादशी। ह्या दिवशी आपण एकादशीला भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा करतो, उपवास करतो, पूजा करतो, हे आपण त्या दिवशी एकादशीला करत असतो। आणि एकादशी ही भगवान श्रीहरी श्री विष्णूंना खूप प्रिय आहे। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये सण वार तिथी हे जे आहेत कुठल्या नाही कुठल्या देवाला समर्पित केलेले आहेत, तसं भगवान श्रीहरी श्री विष्णूंना एकादशी समर्पित केलेली आहे। आणि ह्या एकादशीला आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंची, माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची। जर तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा केला आणि माता लक्ष्मीची सेवा केला तर तुमच्या घरात पैशाची कधीच कमी पडणार नाही, अन्नधान्याची कधी कमी पडणार नाही, तुमच्या घरात कुठलं संकट येणार नाही। म्हणून तुम्ही ह्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा करा, माता लक्ष्मीची सेवा करा। पण या दिवशी तुम्ही ह्या 4-5 चुका बिलकुल करायचे नाहीत। काय आहे बघा, आपण या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्नान करायचं। या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे। स्नान हे तीर्थक्षेत्री नदीकाठी जाऊन केलं तर खूप आपल्याला त्याचं फळ मिळतं, तसं दानही केल्याला आपल्याला फळ मिळतं। बघा, ह्या दिवशी आपल्याला तीळ दान करायचे। तीळ दान जर तुम्ही केले तर तुमच्या जे दान करतात त्याला खूप त्याचं फळ मिळतं। दुसरी गोष्ट, विष्णूंची पूजा उपवास केला तर आपली पापे नष्ट होतात, तसंच आजारपण दोष असतील ते निघून जातात, लक्ष्मी स्थिर राहते। या दिवशी तीळ दान करा, तीर्थस्थानी जाऊन आंघोळ करा। त्या दिवशी काही चुका झाल्या तर आपल्याला ती कायम वैकुंठाची दारं बंद असतात। ह्या चुका काय आहेत तर बघा, कुठल्याही झाडाच्या फांद्या या दिवशी तोडायच्या नाहीत, कुठल्याही झाडाची फुलं कारण नसताना तोडायची नाहीत, तुळशीला या दिवशी बिलकुल हात लावायचा नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीला या दिवशी पाणी घालायचं नाही। तुळशीची पानं किंवा मंजुळा जर तुम्हाला भगवान श्रीहरी श्री विष्णूंना घालायच्या असतील तर त्या आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवा, किंवा विकत मिळत असतील तर विकत आणा, किंवा झाडाखाली जी तुळशीची पानं पडलेली असतात ती तुम्ही स्वच्छ धुवून घेतला तरी चालेल, कारण तुळशीची पानं ही कधीही शिळी होत नाहीत। त्यामुळं हे तुम्ही त्या दिवशी करा। या दिवशी मांसाहार टाळा। या दिवशी तुम्ही जर काय तुम्हाला कशाचं व्यसन असेल, मद्यपान किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या टाळा। या दिवशी उपवास करणाऱ्याने ब्रह्मचर्य पाळायचं, गादीवर झोपायचं नाही, जमखान्यावर झोपायचं किंवा चटईवर झोपायचं। ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यानंतर तुम्ही या दिवशी कोणाला रागवायचं नाही,
रागानं बोलायचं नाही, भांडायचं नाही, कोणाला खोटं बोलायचं नाही. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या समर्पित केलेल्या एकादशीला जर तुम्ही पाळला तर तुमच्या घरामध्ये कधी लक्ष्मी कमी पडणार नाही, तुमच्या घरामध्ये कधी भांडणं होणार नाहीत, आजार पण येणार नाही आहे, घरात वाईट दोष असतील ते निघून जातील. हे सगळ्या गोष्टी तुम्ही नियमानुसार करत जावा. कारण आपण म्हणतो हे काय ते काय केल्यावर काय होतं, पण त्याचं कुठे ना कुठे आपल्याला दोष लागत असतात. आपण ज्या कळत न कळत चुका छोट्या छोट्या करत असतो त्या चुकांचा आपल्याला त्रास भयंकर होतो आणि त्याचं आपल्याला मोठा पश्चाताप करून घ्यावा लागतो. म्हणून ह्या छोट्या छोट्या मी ज्या आता गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही अगदी एकादशीला प्रत्येक एकादशीला पाळा आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करा. या दिवशी बघा ह्या षटतीला एकादशीला वृद्धी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे 3 योग एकत्र आलेले आहेत. त्यामुळे ह्या षटतीला एकादशीला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. तसंच बघा त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथांची यात्रा भरते. त्यामुळे ह्या दिवशी बरेच जण उपवास करतात, यात्रेला जातात. काही जण प्रत्येक एकादशीला पंढरपूरच्या वारीला जातात, विठू रुक्माईच्या दर्शनाला जातात आणि विष्णूंची सुद्धा सेवा करतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण हिंदू धर्मानुसार करत असतो आणि आपण कुठेतरी हिंदू धर्मानुसार जर नियम पाळले तर आपल्या आयुष्यात खरंच खूप चांगले दिवस येतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करत राहा आणि तुमच्या आयुष्यात ह्या दिवशी तुम्ही गाईची सेवा करा, गरिबांना दान करा, ह्याचं सुद्धा तुम्हाला फळ मिळतं. पौष कृष्णात येणाऱ्या एकादशीला आपण षटतीला एकादशी सुद्धा म्हणतो. तर ही एकादशी आपली 6 फेब्रुवारीला आलेली आहे आणि ह्या 6 फेब्रुवारीला आलेल्या एकादशीला तुम्ही ह्या छोट्या छोट्या चुका करू नका आणि उपवास शक्य असेल तर करा. उपवास करत नसाल तर तुम्ही विष्णूंची पूजा करा आणि तुमच्या घरामध्ये विष्णूंचा आशीर्वाद घ्या, माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या. जे काही वाईट दोष आहेत ते सगळे निघून जातील. हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ऑल बटनला क्लिक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.